नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं जे काही फार्मर आयडी कार्ड आहे, ज्याला आपण फार्मर आयडी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणतो, ॲग्रीस्टॅग या वेबसाईटच्या माध्यमातून काढलं जाते। तर सरकारने हे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। तर आता यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे फार्मर आयडी शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, यासाठी जी काही राज्यव्यापी मोहीम आहे ती सुरू झालेली आहे। आता तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर हे जे काही शेतकरी ओळखपत्र, ज्याला आपण फार्मर आयडी कार्ड म्हणतो, हे काढून घ्यायचं आहे। तर हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जे आहे ते 3 पर्याय उपलब्ध होते। अगोदर एक तलाठीकडून किंवा या ठिकाणी CSC केंद्रामधून आणि एक स्वतः फार्मर काढू शकत होते। परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे ते माहिती बरोबर, ज्यामुळे माहिती भरायला कठीण जात होती, म्हणून जी काही फार्मरचा आयडी, जी काही फार्मर लॉगिन आहे ते त्यांनी बंद केलेलं आहे। तर आता शेतकऱ्यांना फक्त 2च पर्याय उरलेले आहेत, ते म्हणजे त्यांच्या तलाठीकडे जाऊन किंवा या ठिकाणी CSC केंद्रावरती जाऊन त्यांना आपलं जे काही शेतकरी ओळखपत्राचं जे काही कार्ड आहे ते या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। यासाठी शेतकऱ्यांना बँकेचं पासबुक असेल किंवा 7/12 असेल आणि आधार कार्ड, या 3 गोष्टी जे आहेत ते सोबत ज्यासाठी शेतकऱ्यांना जे काही जवळचं CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन आपलं जे काही फार्मर आयडी कार्ड आहे ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। CSCची जी काही वेबसाईट आहे, आधी अगोदर लॉगिन होत नव्हतं, तर ते आता CSCची वेबसाईटसुद्धा सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी जे काही केंद्र चालक असतील त्यांना त्या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे आणि लॉगिन केल्यानंतर शेतकऱ्याचा जे काही आधार कार्ड नंबर टाकून OTP किंवा बायोमेट्रिकच्या पद्धतीने त्यांचं व्हेरिफिकेशन करून जे काही शेतकऱ्याची माहिती असेल, पर्सनल माहिती, त्यांचं लँड डिटेल असेल आणि जे काही रेसिडेन्शियल डिटेल असेल ते आधार कार्डवरती येऊन जाईल आणि बाकीची जी काही माहिती आहे ते भरून जे आहे त्यांना त्यांचं जी काही नोंदणी आहे, जी रजिस्ट्रेशन आहे ते करून द्यायचं आहे आणि CSC VLA आहे त्यांना जे काही रजिस्ट्रेशनची प्रिंट आहे ती त्यांना शेतकऱ्यांना द्यायची आहे। त्यानंतर काही दिवसांनी ते अप्रूव्हल होईल आणि शेतकऱ्यांना जे काही फार्मर आयडीचा नंबर जे आहे ते मिळेल आणि कार्डसुद्धा मिळणार आहे। तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे CSC VLA आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती। तर आजच आपलं जी काही नोंदणी आहे ती जवळच्या केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करून घ्या। याबाबतचा CSC मधून नोंदणी कशी करावी याबाबतचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। धन्यवाद।